नमस्कार एस्पिरंट्स. तर कशा आहात सगळे? तर चला पाहूया अँथ्रोपॉलॉजी हा ऑप्शनल हा कसा असणार आहे. तर अँथ्रोपॉलॉजीची ओळख एम-पी-एस-सी एस्पिरंटसाठी इव्हन जे यू-पी-एस-सी करणार आहेत ते पण पाहू शकते जर त्यांना मराठीमध्ये द्यायचं असेल तर. हे माझ्याबद्दल आहे थोडंसं. मी यू-पी-एस-सी प्रिलिम्स क्लिअर केलं, मेन्स पण दिली आहे. तर सिलेबस जे आहे अँथ्रोपॉलॉजीचं मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. ते तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय? नावातच आहे, जरा वेगळा शब्द, एकदम डेंजर शब्द असेल किंवा एकदम हटके असेल तर सिंपल आहे, मानवाचा अभ्यास. इन शॉर्ट जर म्हणायचं असेल तर मानवाचा अभ्यास आहे हा. म्हणजे काय त्यात? तर त्याचा भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ. भविष्यकाळ तर असेलच मे बी. आपलं भविष्य बघू. भूतकाळ, वर्तमान, समाज, संस्कृती, भाषा, जैविक रचना आणि उत्क्रांती. ठीक आहे. म्हणजेच मॅन इन टोटॅलिटी, म्हणजे मानवाच्या भोवती सगळं जे जग असेल की त्याने कसं निर्माण केलं, कसं कसं काय काय होतंय, वर्तमानात कसं चाललंय, समाजात काय चाललंय, संस्कृती कशी आहे, भाषा कशी आहे त्याची, भाषामध्ये कशा प्रकारे त्यांनी का आणली, त्याची जैविक रचना कशी होती, म्हणजे उत्क्रांती कशी कशी झाली, मग त्यात कुठल्या कुठल्या थेरी झाल्या, कुठल्या कुठल्या फिलॉसॉफर झाल्या, त्याला बोलू शकतात अँथ्रोपॉलॉजिस्ट. म्हणजे जे यांच्यावर रिसर्च करणारे ज्यांना म्हणतात त्यांना म्हणतात अँथ्रोपॉलॉजिस्ट. ठीक आहे. तर हा पूर्ण अभ्यास करणारा एक व्यापक आणि समतोल विषय असणार आहे. ठीक आहे. आता बघा त्याचं एक बेस्ट उदाहरण म्हणजे आता बघा एक कन्सेप्ट बोलू शकतं, सिलेबस आहे. तर 2.1 मध्ये नेचर ऑफ कल्चर आहे. द कन्सेप्ट अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कल्चर अँड सिव्हिलायझेशन. आता एवढं इंग्लिश ऐकून घाबरू नका, तर सिंपल आहे. म्हणजे कन्सेप्ट ऑफ कल्चर म्हणजे काय? संस्कृती. ठीक आहे. संस्कृती आणि सिव्हिलायझेशन. त्यानंतर एथनोसेंट्रिझम विजाविज कल्चरल रिलेटिव्हिझम. याच्यावरच मग माझं डेमो लेक्चर असणार आहे, तर त्यावर आपण पाहूया. उद्या येईल 11 वाजता. उद्या म्हणजे 5 मेला येईल. ठीक आहे. तर त्यावर बघा प्रश्न कसा विचारला गेला युपीएससी द्वारा. आता बघा एमपीएससीने तर आता सध्या तरी चेंज केलंय, तर आपल्याला जे रेफरन्स असेल तर यूपीएससीचे प्रश्न असणार, ते त्याचाच रेफरन्स घ्यावा लागेल. आपल्याकडे काय पर्याय पण नाहीये. तर आता यावर बघा जे शब्द आहेत या शब्दावर त्यांनी प्रश्न बनवले आहेत. म्हणजे आता बघा कॅरेक्टरिस्टिक ऑफ कल्चर विचारलं, किंवा कल्चर अँड सिव्हिलायझेशन मध्ये फरक काय आहे, किंवा कन्सेप्ट काय आहे कल्चरची, त्याच्यावर प्रश्न आहेत. डिट्टू प्रश्न आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे रिपीट होणारे प्रश्न आहेत. बघा हे 2016 मध्ये विचारलं गेलं, 95 मध्ये, 87 मध्ये आणि 2019 मध्ये. आता याच्यावर काय विचारलंय? शॉर्ट नोट्स ऑन कल्चरल रिलेटिव्हिझम. तर बघा यात वैशिष्ट्य म्हणजे जे सिलेबस आहे ना, त्याचे जरी नोट्स बनवले ना आपण व्यवस्थितपणे, आणि एक स्ट्रक्चर असतो, कधी पण कुठल्याही ऑप्शनलचा एक प्रश्न विचारण्याची शैली आणि प्रश्नचं उत्तर कसं द्यायचं त्याची शैली वेगवेगळी असते. तर त्याबद्दलच पूर्ण ही चर्चा असणार आहे. आणि जे पण माझे नोट्स येतील उद्या, किंवा जे पण माझं लेक्चर असेल, तर ते नोट्स फॉर्मॅटमध्ये असणार आहे. तुम्ही जर नोट्स बनवले तर चांगलीच गोष्ट आहे. त्याची पण PDF मी प्रोव्हाइड करून देईल टेलिग्राम चॅनलवर. ठीक आहे. तर आता एन्थ्रोपॉलॉजी का निवडा? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एकतर यात पहिली सोपे व समजण्यासारखे कन्सेप्ट आहेत. असं काय वेगळं रॉकेट सायन्स नाहीये. आता रोजच्या जीवनातील जी गोष्टी असणार, जसे की समाज, नातेसंबंध, आदिवासी जीवन, संस्कृती, हेच तुम्ही अभ्यासता. ठीक आहे. असं काय क्लिष्ट विज्ञान नसलेलं सरळ मार्गी विषय आहे हा. त्यानंतर दुसरा आहे नॉन सायन्स बॅकग्राऊंड. आता काय काय विषय म्हणतील की आम्ही तर आर्ट्स केले किंवा कॉमर्स केले, आमचं तर सायन्स बॅकग्राऊंड पण नव्हता. तर त्यातला हार्डली मला वाटतं एक 5 ते 10% त्याचा हे असेल, वाटा असेल, की एकदम म्हणजे जेनेटिक्स वगैरे त्याच्यावर विचारलं गेलं. आणि ते पण प्रश्न विचारत नाहीत, टू बी फ्रँक. कारण की युपीएससीने नाही विचारले तर चान्सेस आर व्हेरी लेस की हे एमपीएससी मध्ये विचारतील. तर त्याच्या बाबतीत काही बाव करायची गरज नाही. ठीक आहे. तुम्हाला बायोलॉजी किंवा सायन्समध्ये पारंगत असण्याची गरज नाहीये. आवश्यक बायो विषय जसे इव्हॉल्युशन, जेनेटिक्स हे खूप सोप्या भाषेत शिकवले जाणार आहेत. तर त्याची पण काळजी करू नका. जे आहेत बायोलॉजी ते पण तुम्ही एकदम ते निश्चिंत व्हा तुम्ही. मी तर सांगेल शॉर्ट अँड स्कोरिंग सिलेबस आहे. बघा हा जो सिलेबस असणार आहे, तुम्ही आता हे पाहू शकता टेलिग्राममध्ये, किंवा वाटलं तर आत्ताही दाखवू शकतो मी. पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही मिळून जर सुमारे ऑलमोस्ट 150 ते 160 टॉपिक्सच आहेत, आणि ते मॅनेजेबल आहेत. 3 ते 4 महिन्यात मॅनेज करू शकता तुम्ही जर व्यवस्थितपणे वेळ दिला तर. आता मी तर म्हणेल 1-2 महिने तुम्ही या पेपर 1ला द्या वेळ, आणि नंतर जे प्रिलिम्स नंतर आय गेस 3 ते 4 महिने देतीलच ते. त्यानंतर तुम्ही 1-2 महिन्यात अजून पेपर 2 तर खूप डायनामिक आहे. डायनामिक इन द सेन्स की थोडंसं ॲप्लिकेशन बेस्ड आहे. तर त्याच्यावर तर तुम्हाला हार्डली 20 ते 25 दिवसात तुम्ही पेपर 2 संपवून टाकणार. पेपर 1लाच वेळ लागतो, आणि त्यातच जास्त स्कोर केला तर चांगलीच गोष्ट आहे. आणि हा स्टॅटिक सिलेबस आहे. स्टॅटिक सिलेबस म्हणजे काय? आता असं काय वेगळं नाही होणार आहे, किंवा कशी वेगळी टेक्नॉलॉजी नाही येणार. आदिवासीबद्दल असणारच आहे. जास्त करून आदिवासी, त्यांचे जीवनशैली किंवा पूर्ण सामाजिक समता, आदिवासी संस्कृती, यावर सगळं चर्चा असणार आहे. तर जास्त काही फारसा बदलत नाही हा. आणि अनेक जण जे आहेत, जे युपीएससी मध्ये मी सांगतोय 250च्या वरती मार्क्स सहज मिळवतात. म्हणजे ठीक आहे, डिसेंट जरी मार्क्स लिहिले ना तुम्ही, 250च्या वरती मिनिमम तरी आहेच. आणि एक डिसेंट स्कोर म्हणजे 250 जरी पडले तरी तुम्ही इन द लिस्ट असणार आहे, ही माझी गॅरंटी.
आता हे मार्क्स कसे देणार आहेत काय ते आपल्याला काय अंदाज नाही. जर 50% जरी पकडलं, 500 पैकी जरी 250 मार्क्स जरी भेटले तरी मोर दॅन सफिशियंट आहे माझ्या मते तरी. आणि जर काही तर 300च्या वरती भेटवलेत ते पण UPSCच्या यामध्ये, तर 300+ पण जाऊ शकतात. त्याची पण काय रचना असायला पाहिजे ती पण मी सांगेलच त्या लेक्चर्समध्ये. त्यानंतर हा इंटरडिसिप्लिनरी लिंकेज आहे. म्हणजे काय, हा सब्जेक्ट फक्त तुम्ही ऑप्शनलसाठी वाचताय असं नाहीये. हा सब्जेक्टचा रेफरन्स घेऊन तुम्ही सोशॉलॉजी, सायकोलॉजी, इथिक्स, हिस्ट्री, GS पेपर 1, GS पेपर 4ला पण तुम्ही ह्याचा रेफरन्स देऊ शकता. ठीक आहे. जसं की एसेमध्ये जर आदिवासीबद्दल कुठला एसे आला किंवा सामाजिक समता, संस्कृती यासारख्या मुद्द्यांवर तुम्ही भरपूर वापरता येतो हा सब्जेक्ट. ठीक आहे. सध्याच्या घडामोडींशी संबंधित आहे हा. आता जे आरक्षणबद्दल खूप चाललंय, आदिवासीचे धोरणं आहेत किंवा महिला अधिकार आहेत, LGBTQ+ आहेत, संस्कृती संघर्ष करतोय, तर या सर्व मुद्द्यांना अँथ्रोपॉलॉजी उपयुक्त ठरतो. ठीक आहे. तर एक बेस्ट ऑप्शन राहील माझ्या मते तरी. आणि आता जरा रेफरन्स बघूया की बाकीचे जे ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत तर त्यामध्ये थोडंसं काही डिफरन्स आहे का काय. एक तर पहिली गोष्ट सगळ्यात मेन मुद्दा असणार आहे की तुमचा सिलेबस किती असतो. जसे जॉग्राफी झाला, हिस्ट्री झाला, PSIR झाला. PSI म्हणजे काय, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. आता काय लोक म्हणतील, खूप तर्रेबाज असणार की बाई आम्हाला तर इंटरनॅशनल रिलेशन्स खूप चांगला वाटतो. जेव्हा घ्याल ना तुम्ही तो सब्जेक्ट तर तुम्हाला करंट एवढं पक्क पाहिजे ना त्याला, म्हणजे न्यूजपेपर ॲटलिस्ट 2 तरी वाचायला लागतील. कारण की त्यात जे तुमची बोलू शकता डिसिजन मेकिंग जे असेल ना तर ते त्या लेखात असणार आहे तुमच्या. आणि तुम्हाला खूप डिप्लोमॅटिक व्हायला लागेल. त्यात खूप जास्त इंटरेस्ट असेल तरच तुम्ही घ्या. माझा एक मित्र आहे, तो पण तेवढाच इंटरेस्टनं वाचत होता, पण प्रॉब्लेम एकच होता की तो खूप जास्त वेळ द्यायचा, त्यामुळे ते GSवर खूप कमी लक्ष द्यायला लागला तो. पण ठीक आहे. तर सिलेबसची लांबी किती असणार याची, तर बऱ्यापैकी कमी तुलनेत जर या सब्जेक्ट्समध्ये बघितली तर स्कोरिंग खूप जास्त असणार आहे, प्रसंगता कमी असणार आहे बाकी सब्जेक्ट्समध्ये. स्टॅटिक किंवा स्टेबल आहे की, तर हे स्टॅटिक आहे म्हणजे जास्त बदलणार नाही आहे. आणि हे बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत, जॉग्राफी झाले, PSIR झालं, तर ते डायनामिक आहे. म्हणजे तुम्हाला करंटचा रेफरन्स जास्त घ्यायला लागेल. ओव्हरलॅप आहे का GS बरोबर आहे, मॉडरेटली आहे मी बोलू शकतो. आणि बाकी सब्जेक्ट्स पण मॉडरेट टू लो असतातच. नॉन सायन्स फ्रेंडली आहे का, हो आहे. आणि जसं जॉग्राफीमध्ये टेक्निकल टर्म्स आहेत तर यामध्ये तसे टेक्निकल टर्म्स नाही आहेत, तर तुम्ही ते एक बेनिफिट बोलू शकता. आणि आन्सर रायटिंग सिम्प्लिसिटी सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला उत्तर लिहायला येईल का यात, तर खूप सोप्या म्हणजे जे नोट्स आहेत ते जरी उत्तर लिहिले तरी तुम्हाला मार्क्स भेटतील. एवढं सोपं आहे. म्हणजे असं काय वेगळं काय करणार नाही आणि वेगळे प्रश्न पण नाही विचारणार. आणि पहिला पेपर आहे मेन्सचा, म्हणजे पहिला हे जे पॅटर्न आहे तर त्यामध्ये तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि बाकी ह्याच्यात थोडंसं कॉम्प्लेक्स वगैरे काही टर्म्स वगैरे टाकायला लागतात, पण एवढं काही मला नाही वाटत एवढं फरक पडेल. म्हणून अँथ्रोपॉलॉजी निवडा. एकदा ट्राय करून बघा. तुम्ही उद्या 11 वाजता वाटलं तर लेक्चर पहा, तुम्हाला कळून जाईल की मी काय बोलतोय. ठीक आहे. जर तुम्ही सामाजिक प्रश्न किंवा मानव जीवन, विविध संस्कृती याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल आणि तुलनेने सोप्या लवकर पूर्ण होणाऱ्या स्कोरिंग विषयाची शोधात असाल तर अँथ्रोपॉलॉजी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शनल ठरू शकतो. ठीक आहे. उद्या भेटूया 11 वाजता. जय महाराष्ट्र, जय हिंद.